कुत्रा बघितलाय का? नसेल बघितला तर आज आम्ही तुम्हाला निळ्या रंगाच्या कुत्र्यांची एक स्पेशल स्टोरी दाखवतोय। ही कहाणी आहे युरोपातल्या युक्रेन मधली एप्रिल 1986। मानव इतिहासामधली सर्वात मोठी दुर्घटना घडली ते हे वर्ष। युरोपामधल्या युक्रेनमध्ये चर्नोबिल इथे असलेल्या अणुभट्ट्यांमध्ये एक स्फोट झाला आणि या स्फोटाने अख्खं चर्नोबिल शहर हे बेचिराख झालं। आज जवळपास 40 वर्षांच्या नंतर देखील हे ठिकाण अजूनही किरणोत्सर्गाने भारलेलं आहे। इथे मानवी वस्ती पण नाहीये, पण इथल्या कुत्र्यांमध्ये नेमके काय बदल झालेले आहेत याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। चर्नोबिल दुर्घटना। जवळपास 4 दशकांपूर्वी युक्रेनमधल्या चर्नोबिलमध्ये अणुभट्ट्यांमध्ये स्फोट होऊन एक भयंकर दुर्घटना घडली। या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला तर हजारोंचं स्थलांतरण झालं। मानवी इतिहासातली ही सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक दुर्घटना मानली जाते। पण या दुर्घटनेनंतर चर्नोबिलमध्ये धक्कादायक बदलही दिसू लागले आणि त्यातल्याच एका बदलानं नुकतंच जगाचे लक्ष वेधलंय। हा बदल म्हणजे इथल्या कुत्र्यांचा बदललेला रंग। चर्नोबिलमध्ये आज 40 वर्षांनंतरही किरणोत्सर्गाचा प्रभाव कायम आहे। 1986 साली जेव्हा इथल्या अणुभट्टी क्रमांक 4 मध्ये स्फोट झाला त्यानंतर अख्खं चर्नोबिल शहर मृतावस्थेत गेलं। पण या भागातले प्राणी, खास करून कुत्रे, तिथेच राहिले आणि गेली 4 दशकं या एक्सक्लुझिव्ह झोनमध्ये त्यांनी आपलं अस्तित्व टिकवलंय। पण त्यांच्या बदललेल्या रंगानं आता शास्त्रज्ञांना सुद्धा बुचकळ्यात टाकलंय। 2022 साली खरं तर पहिल्यांदा शास्त्रज्ञांना चर्नोबिल परिसरात काही कुत्रे दिसले। त्यांचा रंग किंचित निळसर झालेला। सुरुवातीला हा किरणोत्सर्गाचा प्रभाव मानला गेला, पण पुढच्या संशोधनात असं आढळून आलं की प्रत्यक्षात इथल्या धुळीमध्ये असलेलं धातूंचं प्रमाण आणि इथल्या पर्यावरणीय घटकांमुळे कुत्र्यांमध्ये हे बदल घडून येतात आणि आता हे निळ्या रंगाचे कुत्रे चर्नोबिलमध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेत। रेडिएशनमुळे चर्नोबिल परिसरातल्या रासायनिक घटनांमध्ये मोठे बदल झाले। चर्नोबिलमध्ये धूळ, धातूचे कण आणि किरणोत्सर्गाचं प्रमाण जास्त आहे। लोखंड, कोबाल्ट किंवा इतर धातूंची सूक्ष्म धूळ ही कुत्र्यांच्या शरीरावर बसते, त्यामुळे इथल्या कुत्र्यांचा रंग हा निळसर दिसतो। कुत्र्यांमधला हा बदल जनुकीय बदल नसून तो पर्यावरणातल्या बदलांमुळे झालेला आहे। धातूंची धूळ मोठ्या प्रमाणात असलेल्या भागात निळ्या रंगाच्या कुत्र्यांचं प्रमाण जास्त दिसतं। गेल्या 4 दशकात चर्नोबिलमधल्या कुत्र्यांनी पर्यावरणाशी समतोल साधलाय। त्यांनी किरणोत्सर्गाचा सामना करण्याची क्षमता विकसित केली आहे। त्यांचा रंग जरी बदललेला असला तरी आयुर्मान आणि प्रजननावरती मात्र कोणताही फरक पडलेला नाही। याचाच अर्थ इथल्या रेडिएशन झोन सोबत त्यांनी स्वतःला जुळवून घेतलंय। मानवाच्या एका चुकीमुळे निर्माण झालेल्या संकटाला कदाचित निसर्गानंच दिलेलं हे एक प्रकारचं उत्तर असावं। सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। चीनचे 3 अंतराळवीर हे नुकतेच एका मिशनच्या अंतर्गत अंतराळामध्ये झेपावलेत, पण या अंतराळवीरांच्या सोबत आणखी 4 पाहुणे देखील या मोहिमेमध्ये सामील झालेत आणि हे पाहुणे आहेत 4 उंदीर मामा। पण या उंदरांना अंतराळामध्ये पाठवण्यामागचा नेमका उद्देश तरी काय आहे? उंदरांना अंतराळामध्ये पाठवण्यामागचा